तुमचा मागचा महिना कसा गेला हे प्लीज कमेंट करून सांगा. आणि आपण आलो आहे प्रेडिक्शनच्या जून महिन्यामध्ये, की जून महिन्याचा एनर्जी फॉरकास्ट कसा असेल त्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. सो मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि लेट्स मूव इन टू फर्स्ट वीक. सो पहिल्या वीकचं जे कार्ड आहे ते कार्ड आहे एस ऑफ अर्थचं. सो अर्धी कार्ड आहे, अर्धी एलिमेंट इज ऑलवेज असोसिएटेड विथ ॲबंडन्स अँड गुड इन्फ्लो. सो फायनान्शियल इन्फ्लोसाठी हा वीक चांगला असेल. आणि तुम्हाला जर कुठल्या बिझनेसचं फाउंडेशन सेटअप करायचं असेल किंवा प्लॅनिंग सुरुवात करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा हा वीक चांगला आहे. आणि कुठले काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट साईन ऑफ करायचे असतील, कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. सो आर्थिक दृष्टीने हा वीक चांगला आहे आणि बिझनेस सेटअपच्या दृष्टीने सुद्धा हा वीक चांगला आहे. सो सेकंड वीक जो आहे त्याचं कार्ड आलं आहे नाईट ऑफ एअर. सो आता मोस्टली एअर एलिमेंट आहे आणि सो क्रिएटिव्ह लोकांसाठी हा वीक जास्त चांगला आहे. सो ज्या लोकांना क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि किंवा जे लोक ट्रॅडिशनलीसुद्धा एखादं काम करत असतात स्वतःचं वर्क रिलेटेड किंवा कुठलंही काम, तर तुम्हाला जर वाटत असेल की अरे मला काही क्रिएटिव्ह करायचं तर सेकंड वीक इज बेस्ट फॉर इट. तुम्हाला काही क्रिएटिव्ह सोल्युशन्स मिळू शकतात, काही क्रिएटिव्ह आयडियाज तुमच्याकडे येऊ शकतात, पण त्याच्यासाठी ट्रॅडिशनल व्ह्यू पॉईंट सोडून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करण्याकडे तुमचा कल असला पाहिजे आणि तशी तयारीसुद्धा असली पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला हा वीक एका क्रिएटिव्ह वीकसारखा वाटू शकतो. आता नुसते क्रिएटिव्हिटी होत नाही तर हार्डवर्कसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे विथ द क्रिएटिव्हिटी. सो सेकंड वीक इज ऑल्सो द वीक ऑफ हार्डवर्क. ओके, सो एवढं सगळं करूनसुद्धा लोक तुम्हाला काही तुमचे व्ह्यू पॉईंट्स तुम्हाला इतक्या ठळकपणे मांडावे लागतील, नाहीतर तुम्हाला वाटेल की लोकांना माझे व्ह्यू पॉईंट्स पटत का नाही, मी तर इनोव्हेटिव्ह काहीतरी घेऊन आलो आहे. सो यू मे फील लाईक अ डिफेन्सिव्ह ऑर इफ यू डोंट असर्ट युअर पॉईंट्स. सो सेकंड वीक हा असा राहील. थर्ड वीक जो आहे तो कार्ड जो आला आहे तो आर्कएंजल मायकलचं कार्ड आहे. तर आर्कएंजल मायकल इज ऑलवेज असोसिएटेड विथ ग्रोथ आणि हा वीकच ग्रोथ माइंडसेटचा आहे. किंवा ज्यांना करिअरमध्ये चेंज हवा आहे किंवा ज्यांना लाईफ पर्पजमध्येच चेंज हवा आहे, सो थर्ड वीक इज गुड फॉर दॅट. आणि ज्यांचे ओल्ड ब्लॉकेजेस आहेत किंवा कामच पुढे सरकत नाही, मग मी वाटच बघतो आहे, तर ओके हे सगळं निघून जाऊ शकतं. आणि एका वीकच्या शेवटी येता तुम्हाला वाटेल की रॅपिड ॲडव्हान्समेंट आता होत आली आहे आणि पटपट माझी कामं इथून पुढे होऊ शकतात. सो अशा पद्धतीने ह्या वीकची एनर्जी राहील की तुम्हाला त्या गोष्टीत कामांच्या बाबतीतसुद्धा यश मिळण्याची शक्यता थर्ड वीकच्या शेवटी वाढेल. आणि शेवटचा जो फोर्थ वीक आहे तो तर एकदम मोस्ट पॉवरफुल फायरी एनर्जी घेऊन येणारा वीक आहे की तुम्हाला असं वाटेल की गोष्टी खूपच फास्ट मूव्हिंग आहेत आणि यू आर नॉट प्रिपेअर्ड. किंवा इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड इन फर्स्ट 2 वीक्स अँड दॅट इज फर्स्ट अँड सेकंड, इन द फोर्थ वीक यू मे फील लाईक यू आर कॉट ऑफ गार्ड आणि खूपच घाईमध्ये कामं करावी लागत आहेत किंवा ह्या गोष्टी ज्या काही घडत आहेत त्याच्यासोबत मी कॅचअप नाही करू शकत आहे. सो हा वीक स्पॉटलाईटवाला वीकसुद्धा आहे की येस यू विल गेट अ सक्सेस अँड यू हॅव टू गेट इट दो इट इज अनअवेलेबल, सीम्स टू बी अनअवेलेबल, इट्स नॉट गोइंग टू कम सून असं वाटत असतानाच तो सक्सेस तुमच्याकडे येऊ शकतो. आणि लाँग टाईमपासून ज्यांना करिअरमध्ये चेंजेस हवेत की आता येतच नाही आहे आणि ते वाट बघून थकले तर ते पण येणार आहेत, तर त्यांना सडनली सक्सेस मिळायचेच चान्सेस जास्त आहेत लास्ट वीकमध्ये. आणि काही लोकांना कामानिमित्त बाहेर जायची सुद्धा शक्यता आहे. सो त्या पद्धतीने हा वीक फोर्थ वीक जो आहे तो एकदम मोस्ट फास्ट मुव्हिंग वीक मिळतो आहे आपल्याला जूनमधला. सो जूनच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये तुम्ही जर प्रिपेअर केलं नसेल स्वतःला तर मे बी फोर्थ वीकमध्ये यू मे फील ओव्हरवेल्म्ड की यार हे तर खूपच फास्ट आहे. सो प्लीज बी प्रिपेअर्ड इन फर्स्ट 2 वीक्स आणि टेक केअर अँड मे एंजल्स गाईड अस. अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू माय स्मॉल क्लिप. बाय बाय, टेक केअर.